अँकर माननीय निखिला, माझं म्हणणं असं आहे की जे डोळस आहे ना त्याच्या समोर तरी खोटारडं टिकू देऊ नका. 17 तारखेला 17 जून 2025 ला म्हणजे 16 जूनला शाळा सुरू झाली आहे, 16 जूनला वर्ग सुरू झालेत, 17 तारखेला शासनाने निर्णय केलाय आणि सांगितलं की ऐच्छिक आहे. मग ऐच्छिक आहे आणि मराठी भाषा कंपल्सरी आहे. त्यानंतरचं खोटं नरेटिव्ह, खोट्या नरेटिव्हचा मोर्चा आणि आता जातो मोर्चाकडे. मला सांगा, आमच्या विरोधी पक्ष काढतायत सदावर, ते मोर्चा विरोधी पक्ष काढतायत, आमच्या पत्रकार मोर्चा काढत नाहीये. ऐका ना, ऐका, पत्रकार फक्त तुमची मतं या ठिकाणी दाखवतायत, जसं आता तुम्हाला इथे दाखवतायत तसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मतं दाखवतायत. ऐका ऐका निखिला, हे वंचितांचे मोर्चे सुद्धा ना एका स्पेसिफिक ठिकाणी काढा असे स्पष्ट निर्देश आहेत. मराठ्यांच्या मोर्चाच्या बाबतीत जरंगे नावाचे एक मोठा मास म्हणून ते सोबत घेऊन येत होते. आम्हीच कोर्टात गेलोत, आम्हीच पोलीस स्टेशनला गेलोत की मुंबईमध्ये आझाद मैदानच्या बाहेर मोर्चा काढता येत नाही. तोच कायदा राज ठाकरेला लागू नाही का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे काय लाडकं बाळ झाले का? त्यांच्यासाठी वेगळा कायदा असू शकेल का? आणि कायद्याचा भंग केला जाऊ शकेल का? आमचं म्हणणं आहे की लॉ इंटू मोशन असला पाहिजे. जर तुम्ही अर्वतच्या भाषेत बोलून जर म्हणत असेल की माझा बाप कोण होता, तुझा बाप, हो बाबा माझा बाप आमची खानदान डाकू होती, माझे वडील शेवटचे डाकू होते, बाल डाकू होते, सगळ्या कुटुंबाला आमच्या जन्मठेप झालेली होती, हे वेगळं सांगायची गरज नाही ना. याचा अर्थ तू मोठा झालास असं होत नाही ना बाबा. सांगायचं तात्पर्य काहीतरी तारतम्य. अरे तुम्ही पुस्तकं जाळले, सरस्वती आई जाळली त्याची माफी मागा, तुम्ही हिंदी आणली त्याची माफी मागा, आणि आज तुम्ही उलट्या बोंबा मारताय. त्याच्यामुळं जे जे बेकायदेशीर असेल, जे जे असंविधानिक असेल, जे जे कोणी महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न करेल त्या वेळेस कायदेशीर संपूर्ण कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणाला सुद्धा सोडलं जाणार नाही. जी केशवजी.